एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. बीडमध्ये मराठा समाजाचे समन्वयक आज संतोष देशमुख यांची भेट घेणार. त्यांच्या कुटुंबियांची आणि मराठा समाजाचे समन्वयक सांत्वनपर ही भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील आज परभणी आणि बीडच्या मस्साजोग इथं भेट देतील. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेतील. बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक अंजली दमानिया यांच्या ट्विटनंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख आहे. अटक करण्याची मागणी आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन अंजली दमानिया यांकडून कागदपत्र ट्विट करत गंभीर आरोप करण्यात आले. 28 तारखेला अंजली दमानिया ठिय्या आंदोलन करणार. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा. सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरात लवकर तुरुंगात गेला पाहिजे, सुरेश धस यांची मागणी आहे. तर पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही. फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट आहे. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. बीड प्रकरणाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राऊतांचा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. बीड परभणीच्या घटनेत न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल याची भीती वाटते. सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य आहे. तर देशात महाराष्ट्र सर्वात सेफ. प्रत्येक घटनेचं इतकं राजकीय करणं शोभत नाही, फडणवीसांचं उत्तर. माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं. आम्हाला न्याय मिळायला हवाय. सर्वपक्ष बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी. बीड आणि परभणी प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची मागणी आहे. पुण्यातील मराठा कार्यकर्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. संतोष देशमुखांच्या मारेकरांवर कडक कारवाई होणार. मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. गिरीश महाजनांची माहिती. बीडच्या घटनेबाबत सरकार संवेदनशील. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. तर विरोधकांना प्रत्येक घटनेत राजकारण करण्याची सवय आहे. दरेकरांची विरोधकांवर टीका. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे सर्व थोतांड. महाराष्ट्र प्रचंड जातीयवादी आहे हे डोक्यात फिट करून घ्या. आटपाडीमध्ये बोलतानाच गोपीचंद पडळकरांचं हे वक्तव्य. कुणी एखाद्या समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या झाली असा निष्कर्ष चुकीचा आहे. भाजप खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. राहुल गांधींना गांभीर्यानं घेणारे स्वतःचा वेळ वाया घालवतात. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा. मनोज जरांगे पाटील आज परभणी आणि बीडच्या मस्साजोग इथं भेट देतील. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. बीडचा पालकमंत्री कोण असेल याचा निर्णय आम्ही तिघं मिळून घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या कैलास फडवर परळी पोलिसात गुन्हा दाखल. अंजली दमान यांनी कैलास फडचा व्हिडिओ केला होता पोस्ट. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच. दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी. तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडून देखील दावा. मी कधीही म्हटलं नाही नाशिकचं पालकमंत्रीपद मला मिळावं. पालकमंत्री पदाबाबत कुठलाही आग्रही नाही आणि देतील तिथे मी काम करेन. नाशिकच्या पालकमंत्री पदावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना शासनानं रामटेक बंगला दिलाय. बावनकुळे रामटेक बंगल्याची अदलाबदल करणार असल्याची चर्चा आहे. तर रामटेक बंगला घेण्याची पंकजा मुंडेंची तयारी आहे, सूत्रांची माहिती. रामटेक बंगल्यामध्ये जे राहिले ते मुख्यमंत्री झाले. मी मंत्रिपदापेक्षाही मोठ्या पदावर जाईन, लिहून ठेवा. दीपक केसरकरांकडून विश्वास व्यक्त. बंगले किंवा कार्यालय वाटपात कोणतीही नाराजी नाही आणि मंत्रिमंडळात सर्व मंत्री कामाला लागलेले आहेत. मंत्री संजय राठोड यांची माहिती. नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ आपली भूमिका मांडतील. राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, त्यामुळे हा आमदार रुसलाय तो त्याची समजूत काढा, असं काही करावं लागणार नाहीये. भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं हे सूचक विधान. अजितदादा भुजबळांवर नाराज आहेत या बातम्या बिनबुडाच्या आहेत. आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. तर अजित पवारांनी केलेलं वक्तव्य कार्यकर्त्यांना उद्देशून असल्याची प्रतिक्रिया. छगन भुजबळ नाराज नाही तसं वाटतंय. 2-4 दिवसात भुजबळ महायुतीमध्ये पुन्हा कार्यरत होतील, संजय शिरसाट यांचा विश्वास.
छगन भुजबळांची नाराजी हा एक गेम प्लॅन तर नाही ना, अंजली दमानी यांचा सवाल. तर नाराज झाल्याचं दाखवून भुजबळ भाजपात प्रवेश करतील, अंजली दमानी यांचा मोठा दावा. जयंत पाटलांमध्ये सरकार विरोधामध्ये लढाईची धमक आहे का? सांगलीमधील कार्यक्रमात गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका. सरकारनं मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेमधील तरुणांचा पगार द्यावा, सरकारनंच प्रश्न तात्काळ निकाली काढायला हवाय, रोहित पवारांचं हे ट्विट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजप आमदारांचा आज नागपूरमध्ये नागरी सत्कार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नागरी सत्कार होणार. महाराष्ट्रात भाजपाचे 1.5 कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. भाजपाचे महामंत्री विजय चौधरींची प्रतिक्रिया. धुळ्यात 3.5 लाख सक्रिय सदस्य नोंदवणार असल्याची आमदार अनुप अग्रवाल यांची प्रतिक्रिया. उद्यापासून मातोश्रीवर ठाकरेगडाच्या बैठकांचं सत्र. उद्धव ठाकरे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत मनपा निवडणुकीच्या तयारीचा विधानसभा न्याय आढावा घेतील. केंद्र सरकारनं 5 राज्याचे राज्यपाल बदलले. अजय कुमार भल्लान मणिपूर, आरिफ मोहम्मद खान यांची बिहार, तर राजेंद्र विश्वास अर्लेकर केरळचे नवे राज्यपाल आणि हरिबाबू कंभरपंती हे ओडिशाचे, तर विजय कुमार सिंह यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती. महाराष्ट्रामधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनिल डिग्गीकरांची दिव्यांग कल्याण विभागामध्ये बदली. हर्षदीप कांबळेची बेस्टच्या जनरल मॅनेजरपदी नियुक्ती झालेली आहे. कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला शिफारसीद्वारे बदली करता येणार नाही. फडणवीस सरकार नियमाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, महसूल मंत्री बावनकुळेंचा इशारा आहे. वाघूर प्रकल्पामधून 3,830 शेततळे तयार करणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय. वाघूर उपसा सिंचन प्रकल्पाचा महाजनांकडून आढावा घेण्यात आलाय. ग्रीन रिफायनरी आहे की नाही ते तपासावं लागेल. ग्रीन रिफायनरीबाबतची माहिती लोकांसमोर आणावी लागेल, दीपक केसरकरांचं वक्तव्य आहे. वणीतील सप्तशृंगी देवीच्या गडावर वक्फ बोर्डाचा दावा. मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप. काँग्रेसनं मतदानावर केलेला दावा निवडणूक आयोगानं फेटाळलाय. दावा फेटाळत निवडणूक आयोगाचं काँग्रेसला 66 पाणी उत्तर आहे, तर 50 विधानसभा मतदारसंघात मतदान वाढल्याचा दावा तथ्यहीन आयोगाचं उत्तर आहे. आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्सच्या प्रतिबंधाबाबतचं हे पत्र आहे. बीएमसीनं निवडणूक पोस्टर हटवलेले आहेत. निवडक आणि सत्ताधारी पक्षाचे तसेच आहेत ते पोस्टर्स, असं त्यांचं म्हणणं आहे. महापौर निवास परिसरामधील बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं काम प्रगतीपथावर. आदित्य ठाकरेंनी पाहणी केलेली आहे. ठाकरेगडाचे नेते अद्वै हिरेंचं मालेगाव बाजार समितीमधील सदस्यत्व रद्द झालं. अद्वै हिरे जास्त दिवस गैरहजर राहिल्यानं जिल्हा उपनिबंधकांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील 2,500 अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित. प्रशासनानं हक्कांचं मानधन त्वरित द्यावं, अंगणवाडी सेविकांची मागणी आहे. कुर्ल्यात बेस्ट बसचा अपघात तांत्रिक कारणामुळे झाला. ब्रेक निकामी झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज. मुंबई सत्र न्यायालयामधील सुनावणी 2 जानेवारीपर्यंत तहकूब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळींच्या उपचारासाठी 5 लाखांची मदत. शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंकडून विनोद कांबळींची विचारपूस. सिडकोच्या घरांसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ. ग्राहकांना 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार आहे. मंगळवारपर्यंत 1,20,622 ग्राहकांची ऑनलाईन नोंदणी. राज्य सरकारकडून विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर झालाय. मुंबई, ठाणे, पुण्यातल्या प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी मिळाला. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम. ठाण्यातील काही भागात उद्या आणि परवा पाणीपुरवठा बंद. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी 26-27 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद राहील. मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय झाला आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई पालिकेची नवीन नियमावली. धूळ नियंत्रणासाठीच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व सहाय्यक अभियंत्यांचे आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी असेल. नियमांचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. मुंबई बेस्टच्या महसूल वाढीवर देखील परिणाम झाला आहे. शिव उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं 6 बसमार्ग वळवावे लागल्यानंच परिणाम झालेला आहे. महसूल वाढीसाठी पालिकेच्या जागांसाठी पुनर्निविदा काढण्यात येणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये निवडलेल्या 3 जागांपैकी मलबार हिल्सची जागा वगळण्यात आलेली आहे. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये कंट्रोल डास. आता अळीनाशक औषधांची फवारणी करावी अशी प्रशासनानं निर्णय घेतला असून डासांच्या आळा आढळून आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. पुण्यात कांद्याचे दर आठवडाभरामध्ये किलोमागे 20 ते 25 रुपयांनी स्वस्त. नवीन लाल कांद्याचा आवक वाढल्यानंच तेजीत असलेल्या कांद्याच्या दरात घट झाली आहे. पुण्याच्या लष्कर भागामध्ये आज वाहतूक व्यवस्थेत बदल. नाताळनिमित्त गर्दी विचारात घेऊन MG रोडवर वाहतुकीमध्ये बदल असतील. जुन्नरमधील शेतकऱ्यांना बाजारभाव कमी झाला ना, तर आता मेथीच्या शेतामध्ये मेंढरं चारलेली आहेत. सध्या मेथीला शेकडा 400 रुपये इतका दर मिळतोय. वाशिममध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण. तुरीला 4,000-5,000-7,000 पर्यंत दर आहेत आणि तुरीच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय.
मोबाईल ग्राहकांसाठी महत्त्वाची एक बातमी आहे. मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता फक्त कॉल आणि SMS साठी रिचार्जचे प्लॅन द्या. टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी आणि इंडिया यांचे कंपन्यांना आदेश आहेत. शिक्षण क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलांची माहिती आता माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार राज्य सरकारनं आखलेल्या स्कूल कनेक्ट या उपक्रमाचा दुसरा टप्पा नव्या वर्षात सुरू होणार आहे. लसूण 400 रुपये किलोवर तर भाज्या 30 ते 40 रुपयांनी महागल्यात. महागाईचा सर्वसामान्यांना फटका. 5वी ते 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबतचा संभ्रम आहे. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आणि नंतरच्या फेरपरीक्षेत देखील अपयश आले तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या शुल्काची प्रतिपूर्ती कोण करणार याविषयी प्रश्न उपस्थित. सुमतीताई सुकळीकर यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा झाला. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, बावनकुळेंनी या समारोहाला उपस्थिती लावली. फडणवीसांच्या हस्ते काकू शोभाताई फडणवीसांचाही सत्कार. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपीला आता कळंबमधून अटक करण्यात आली. आरोपी अतिश जाधवला पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि धाराशिव पोलिसांकडून अटक. भाजप उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ता हेमंत परांजपे मारहाण प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. संदीप महाले आणि सूरज भालेराव या दोघांना अटक. नववर्षाच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थानकडून जय्यत तयारी. 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुलं राहील. धुळ्यात विविध चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा. शहरातील सेंट अँड चर्चमध्ये ख्रिश्चन बांधव एकत्र आले. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे. 3.5 लाखाहून अधिक पर्यटक कोकणात. नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर वांगणीमधील फार्म हाऊस रिसॉर्ट फुल झालेत. महिनाभर आधीपासूनच 80% बुकिंग फुल झालंय. नंदुरबार जिल्ह्यात थंडी वाढली आहे. तापमान घसरल्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. पीक धोक्यात येण्याची शक्यता असल्यानंच शेतकरी अडचणीत आलेले असून जिल्ह्यामध्ये 6 ते 1000 हेक्टर क्षेत्रावरती मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती आहे. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. अंबरनाथच्या सर्वोदय नगरमध्ये पाणी टंचाई. युवासेना तालुका प्रमुखांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला धडक. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये तेजीत. 10 दिवसामध्ये घोडे बाजारानं केलाय 3.5 कोटींचा टप्पा पार. बदलापूर भाजपाकडून अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन. गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांची मैफिल. धुळ्यात भाजीपाल्याचे दर कोसळलेत. कोथिंबीरमध्ये आणि मेथी बाजारामध्ये 10 रुपये जुडी आहे, तर भाजीपाल्याचे दर कमी झाल्यानं सर्वसामान्यांना दिलासा. जालन्यात मागील 2 महिन्यामध्ये CCI कडून 44,000 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आणि 7,400 रुपयांचा कापसाला दर मिळाला. धुळ्यात 4 दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी गहू हरभऱ्यावर फवारणी करण्याच्या कृषी तज्ज्ञांच्या सूचना आहेत. धुळे शहरातील आदिवासी वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे घेण्यात आलंय. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचं आंदोलन. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यानं महिला कर्मचाऱ्याला छळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप. अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिंदे गटाची मागणी आहे. 2 दिवसात कारवाई न झाल्यास मोठं आंदोलन करू असाही इशारा. साताराच्या खंडाळा तालुक्यामधील अहिरे गावात वानराचा धुमाकूळ. वानरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. भिवंडी पालिका हद्दीमधील असंख्य गटारांवरील चेंबर नादुरुस्त आहेत आणि उपअभियंता कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. ICCनं जाहीर केलंय चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक. भारत पाकिस्तान 23 फेब्रुवारीला आमनेसामने असतील आणि स्पर्धेमध्ये 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया सर्व सामने दुबईत खेळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नंदुरबारच्या शहादामध्ये प्रशासनाकडून विविध कार्यक्रम. ग्राहकांचे हक्क आणि अधिकारांसंदर्भात जनजागृती. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.